पण पारंपरिक लोककला व क्रीडा प्रकार म्हणजे लेझिम होय. शिवाजी महाराजांच्या काळात लेझिमच्या युद्ध सरावाचा एक भाग म्हणून त्या ठिकाणी त्याचा सराव केला जायचा. अतिशय ढोल ताशाच्या साथीने आपल्यासमोर सादर करीत आहेत. संघभावना शिस्त अतिशय महत्वाची असते आणि अतिशय तालबद्ध पद्धतीने हे विद्यार्थी आपल्यासमोर लेझिम सादर करीत आहेत. आपल्या महाराष्ट्राच्या पारंपरिक वेशभूषेमध्ये हे विद्यार्थी आपल्यासमोर उभे आहेत. त्यांना मार्गदर्शन केले श्री भुंजे सर, श्री जाधव सर आणि श्री शेला सर. आणि तालवाद्याची साथ देणारे आपल्या गुरुकुलचे विद्यार्थी. यानंतर हे विद्यार्थी आपल्यासमोर एक फॉर्मेशन तयार करीत आहेत. स्वस्तिक, आता बसून स्वस्तिक चिन्ह आपल्या समोर त्या ठिकाणी काही तयार केलेलं आहे. अतिशय सुंदर असं हे दृश्य. आपण टाळ्या वाजवून या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊया. खरं तर लेझिम खेळत खेळत असे विविध आकार त्यांचा पहिला तो म्हणजे स्वस्तिक. शवासन निद्रेमध्ये लेझिम खेळत अतिशय सुंदर असं हे प्रात्यक्षिक.
एका तालात एका ठेक्यामध्ये पुन्हा आपापली जागा घेत एका सरळ रेषेत पुढचं प्रात्यक्षिक करण्यासाठी लेझिमचा पुढचा प्रकार महाराष्ट्राची परंपरा जोपासणारं स्फूर्तिदायक असा हा लेझिमचा प्रकार शारीरिक हालचालीबरोबरच शिस्तबद्धपणा सहनशक्ती चपळता संघभावना ते आपल्या कृतीतून दाखवत आहेत. यानंतर पुढचं जे फॉर्मेशन या ठिकाणी आपल्या समोर त्यांनी केलेलं आहे ते आहे PPV भाऊसाहेब परांजपे विद्यालय. या नावातील 3 जे अक्षर आहेत PPV ते त्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले. आधी उभं राहून आता बैठ्या स्वरूपामध्ये हे नावाचं इनिशियल PPV भाऊसाहेब परांजपे विद्यालय आणि भाऊसाहेबांना ही लेझिमच्या माध्यमातून दिलेली मानवंदना. ज्यांच्या नावाने आपली शाळा आहे आणि ज्यांनी या संस्थेची उभारणी केली ते कैलासवासी भाऊसाहेब परांजपे यांना लेझिमच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना दिलेली ही मानवंदना. भाऊसाहेब परांजपे विद्यालयाचे इयत्ता 8वीचे विद्यार्थी जवळपास 40 विद्यार्थ्यांचा हा समूह या ठिकाणी आपल्या समोर लेझिमचे प्रात्यक्षिक सादर करीत आहेत. कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम असला की आपण आवर्जून शाळांमध्ये शाळेच्या बाहेर सुद्धा जी महाराष्ट्राचं वैभव आहे, महाराष्ट्राची लोककला आहे, महाराष्ट्राची परंपरा आहे ती आपण सादर करत असतो. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त हे विद्यार्थी आपली लोककला आपली परंपरा या ठिकाणी जोपासत अतिशय अभिमानाने अतिशय गर्वाने लेझिमचे प्रात्यक्षिक सादर करीत आहेत. आपल्याला ओळखता येतं का बरोबर काय फॉर्मेशन केलेलं आहे. आज 26 जानेवारी आहे आणि 2026 हे वर्ष आहे. 2026 पुण्या स्वरूपाचं फॉर्मेशन त्यांनी तयार केलेलं आहे. 26 जानेवारी 2026 यातील 2026 चं बैठ्या स्वरूपातलं हे प्रात्यक्षिक
शवासनामध्ये जात प्रत्येक फॉर्मेशन उभ्या स्वरूपात बैठ्या स्वरूपात आणि पुन्हा शवासनाच्या स्वरूपामध्ये हे विद्यार्थी आपल्यासमोर सादर करत आहेत. 2026 हा आकडा त्यांनी आपल्या प्रात्यक्षिकातून त्या ठिकाणी तयार केलेला आहे. 2 तासांच्या ठेक्यावर रेझिनच्या तालावर अतिशय सुंदर असं हे प्रात्यक्षिक अतिशय जोशपूर्ण पुन्हा स्वरूपात 2026 आणि आता प्रात्यक्षिकाच्या शेवटाकडे जाताना पुन्हा आपल्या पूर्वस्थितीमध्ये आलेले हे विद्यार्थी यासाठी शारीरिक क्षमता अतिशय महत्वाची असते. अतिशय उत्स्फूर्तपणे गोल आतला गोल बाहेरचा गोल आणि एका ठेक्यामध्ये एका तालामध्ये लेझिम करत लेझिम करत करत या ठिकाणी त्याला हातावर उचलून घेत आपल्या देशाचा जय जयकार भारत माता की जय. वंदे मातरम. आवाज येते विद्यार्थ्यांचा. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. अतिशय सुंदर असं सादरीकरण लेझिमचं या ठिकाणी केलेलं आहे. इयत्ता 8वी अ चे विद्यार्थी भाऊसाहेब प्राथमिक विद्यालय. मार्गदर्शक श्री धोंडे सर, श्री जाधव सर आणि श्री शेलार सर. आपण 2 टाळ्या वाजवून त्या विद्यार्थ्यांचं कौतुक करूया.